नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सगळे? मंडळी, आज आपण दिलखुलास हास्य आणि निखळ सौंदर्य असलेली रसिकांची मने जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशीबद्दल जाणून घेत आहोत. एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका, संवेदनशील कवयित्री म्हणून स्पृहा जोशी ओळखली जाते. छोट्या पडद्यावरच्या अनेक भूमिकांमधून स्पृहा घराघरात पोहोचली. चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आपल्या लुक्स, अभिनय कौशल्यामुळे नेहमी चर्चेत असतात. कविता, लेखन, अभिनय आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी स्पृहा जोशी ही मुंबईकर आहे. दादरच्या बालमोहन विद्यालयात तिने शालेय शिक्षण घेतलं. शालेय वयापासून स्पृहाला पुस्तकं वाचायची आवड होती. कविता वाचनाचा, लिहिण्याचा छंद तिने शालेय जीवनापासून जोपासला. वाचनासोबत तिला नृत्य आणि फिरण्याची देखील आवड आहे. बालमोहनमध्ये 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर स्पृहाने रामनारायण रुया महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे तिने पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. हे शिक्षण घेत असताना ती यूथ फेस्टिवल, INT सारख्या एकांकिका स्पर्धांमधून तिने नाव कमावलं. लहानपणापासूनच तिचं अभिनेत्री बनण्याचं स्वप्न होतं. 2004 साली आलेल्या मायबाप चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत ती दिसली. कॉलेजमध्ये असताना रुया नाट्यवलय या थिएटर ग्रुपमध्ये ती सामील झाली. 2012मध्ये आलेल्या नेव्हर माइंड, 2014मधील नंदी माधवी, 2015मध्ये समुद्र नंदिनी आणि 2015 साली आलेल्या डोंट वरी बी हॅपी यासारख्या अनेक मराठी नाटकांमध्ये तिने काम केलेलं आहे. नाटकांसोबतच तिने मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं. 2011मध्ये आलेल्या एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि प्रेम या नाटकांचा समावेश आहे. 2015मध्ये आलेल्या किचनची सुपरस्टार आणि 2019मध्ये सूर नावा ध्यास नावा यासारख्या TV शोमध्ये ती सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आपल्याला दिसली. मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा. तिच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे ती नेहमी चर्चेत असते. अभिनयाबरोबर तिनं कविता, लेखन, सूत्रसंचालन आणि निरागस चेहरा यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सिरीज या चारही माध्यमांमध्ये तिनं काम केलेलं आहे. स्पृहानं एका मुलाखतीमध्ये न्यूज अँकरिंगचा अनुभव सांगितला होता. तिनं सांगितलं की एका वृत्तवाहिनीचा एक उपक्रम होता, तो आता त्यांनी बहुतेक बंद केला असावा. एक सेलिब्रिटी न्यूज अँकर होऊन बातम्या सांगतो, हा त्यांचा उपक्रम होता. मी तिथे गेले होते. त्या दिवशी माझा सगळा माज उतरला. असं नाही आहे, टेलिप्रॉम्प्टर वाचायची सवय नाही आहे, मला त्याची सवय आहे आणि मला ते येतं. पण त्या क्षणी त्या न्यूज रूममध्ये त्या न्यूजचं प्रेशर घेऊन बरीच माणसं तुमच्या कानात काहीतरी सांगतायत. त्यात फंबल न होणं अशक्य आहे आणि त्यात बऱ्याचदा चुकीचं लिहून येतं. त्यामुळे फंबल होण्याची पूर्णतः शक्यता असते. पुढे स्पृहा म्हणाली की न्यूज अँकरिंग हे खूप कठीण काम आहे. त्यावेळेस ते सांभाळून त्यांना याशिवाय सुद्धा काहीतरी बोलायचं असतं. तुम्हाला फक्त बातमी वाचून चालत नाही, कनेक्शन तुमची तुम्हाला द्यायचे असतात. मला त्या वृत्तवाहिनीच्या त्या कार्यक्रमात मज्जा आली. तेव्हा मी हे म्हटलं की आतापर्यंत मला असं वाटत होतं, यात काय तेवढं, समोरचं वाचून तर बोलायचं आहे, पण असं नाही आहे. याचा मी चांगला अनुभव घेतला. मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशीच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वांनाच माहिती आहे, पण अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य मात्र फारसं लाईमलाईटमध्ये नसतं. स्पृहा जोशी अशा काही मोजक्या अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांना आपलं खाजगी आयुष्य ग्लॅमरपासून दूर ठेवायला आवडतं. स्पृहा जोशीने वरद लघाटेसोबत लग्न केलं आहे. वरदने एक पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती, पण सध्या तो मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत आहे. स्पृहा आणि वरदची लव्ह स्टोरी फार हटके आहे. या दोघांनी एका वृत्तपत्रासाठी कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम केलं होतं. मात्र पहिल्याच भेटीत या दोघांचं खटकलं होतं. या दोघांमध्ये सतत खटके उडत असत, परंतु या दोघांना एकत्र एक प्रोजेक्ट देण्यात आला, ज्यामध्ये दोघांना सतत सोबत राहावं लागायचं. अशा प्रकारे सोबत काम करता करता हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. स्पृहा जोशी आणि वरद लघाटेने तब्बल 6 वर्ष एकमेकांना डेट केलं. दीर्घकाळ नात्यात राहिल्यानंतर या दोघांनी 2014मध्ये लग्नगाठ बांधली. स्पृहा आणि वरद एकमेकावर प्रचंड प्रेम करतात आणि सोबत सुखाचा संसार देखील करत आहेत. एखाद्या संध्याकाळी कोणीतरी तुम्हाला सुंदर कविता वाचून दाखवायला लागलं तर किती छान वाटेल, होय ना? पण कविता वाचन करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. आपल्याला जितका त्याचा अर्थ कळतो तितकी वरवरची ती कविता नसते. कवीला कमी शब्दात खूप काही सांगून जायचं असतं. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये कविता करणारे लोक खूप कमी आहेत. त्या कलाकारांच्या कविता लोकांना आवडतात असे कलाकारही कमी आहेत. स्पृहा जोशी एक अभिनेत्री, अँकर आणि कवयित्री आहे. यासोबत ती कवितांचं वाचनही उत्तम करते. स्पृहाने झी मराठीच्या दे धमाल या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली होती. 2004मध्ये तिने मायबाप या सिनेमातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. या सिनेमात तिने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका तरुण मुलीची भूमिका साकारली. या सिनेमानंतर तिने पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी थोडा वेळ ब्रेक घेतला होता. अग्निहोत्र या मालिकेतल्या उमा या भूमिकेमुळे स्पृहाला लोक ओळखायला लागले. त्यामुळे 2011मध्ये आलेल्या मोरया या सिनेमात स्पृहाला काम करण्याची संधी मिळाली. हा सिनेमा अवधूत गुप्ते यांनी दिग्दर्शित केला होता. 2011ला मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी
मुख्य भूमिकेत असलेली एक मालिका टीव्हीवर यायला सुरुवात झाली. त्या मालिकेचं नाव होतं एका लग्नाची दुसरी गोष्ट. या मालिकेत स्पृहाने कुहू नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. 2012 मध्ये स्पृहाला उंच माझा झोका या झी मराठीच्या मालिकेत रमाबाई रानडे यांची भूमिका करायला मिळाली. वीरेन प्रधानने या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. झी मराठीच्या दे धमाल या मालिकेत तिने लहान मुलीची भूमिका केली होती. उंच माझा झोका या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्यानंतर स्पृहाला एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकेत ईशा देशमुख नावाच्या वकिलीनबाईची भूमिका करायला मिळाली. सत्य मालिकेत स्पृहा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. स्पृहाचा पुढचा सिनेमा तिने उमेश कामतसोबत केला होता, ज्याचं नाव होतं पेईंग गोस्ट. या सिनेमाला समीक्षक आणि परीक्षकांची भरपूर पसंती मिळाली. स्पृहाचा पुढचा प्रोजेक्ट एका वेगळ्या धाटणीचा होता. बायोस्कोप असं त्या प्रोजेक्टचं नाव होतं. स्पृहाने विजू माने यांच्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. किशोर कदम यांच्या एक होता काऊ या कवितेवर आधारलेली ही शॉर्ट फिल्म होती. त्यानंतर स्पृहाने सिद्धार्थ चांदेकर याच्यासोबत लॉस्ट अँड फाउंड या सिनेमात आणि प्रेम हे या मालिकेत काम केलं. मला काहीच प्रॉब्लेम नाही या सिनेमात गश्मीर महाजनी तर देवा सिनेमात अंकुश चौधरीबरोबर ती दिसली. याचसोबत ती सूर नवा ध्यास नवा या सिंगिंग रियालिटी शोची होस्ट करताना दिसली. 2019 मध्ये आलेल्या विकी वेलिंगकर या सिनेमात ती सोनाली कुलकर्णीसोबत काम करताना दिसली. 2021 मध्ये ती प्रमुख भूमिकेत असलेल्या पुनश्च हरिओम नावाचा सिनेमा आला होता. लॉकडाऊनच्या काळात एका लग्न झालेल्या जोडप्यावर कशा प्रकारचं संकट आलं होतं अशी गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. कॉलेजच्या दिवसात नाटकात काम करता करता स्पृहाला कवितेची आवड निर्माण झाली. आजपर्यंत स्पृहाने इतर कवींच्यावर तिच्या स्वतःच्या कवितांचं वाचन केलेले व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पण तिने म्हटलेली गदिमांची काय वाढले पानावरती ही कविता असो किंवा मोमा देशमुखांची ऊन ऊन भट ही कविता असो, स्पृहा या कविता सांगतेच इतक्या चवीने की ऐकणाऱ्या माणसाच्या तोंडाला पाणी सुटावं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या बहिणीविषयी खास गोष्ट शेअर केली. स्पृहा खरं तर अभ्यासातही हुशार होती. तिला UPSCची परीक्षा द्यायची होती, पण नंतर तिनं अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. तर बहीण क्षिप्रा जोशी ही क्रीडा विश्वातलं लोकप्रिय नाव असल्याचं तिनं सांगितलं. क्षिप्रा जोशी हिनं जिम्नॅस्टिकमध्ये करिअर केलं आहे. या क्षेत्रात तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. धाकट्या बहिणीने या क्षेत्रात यशस्वी करिअर केलं याचा तिला अभिमान वाटतो. 2010 साली दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेममध्ये ती भारताच्या रिदमिक जिम्नॅस्टिक टीमची कॅप्टन होती. इतकंच नाही तर क्षिप्रानं आत्तापर्यंत 20हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसंच तिच्या नावावर राष्ट्रीय पातळीच्या चॅम्पियनशिपचा रेकॉर्ड्स आहे. इतकंच नाही तर तिचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये क्षिप्रा जोशी हे नाव लोकप्रिय असल्याचं ती सांगते. कारण रिदमिक जिम्नॅस्टिकमध्ये सर्वात तरुण परीक्षक होण्याचा मान तिला मिळाला. ती आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांचं परीक्षण करायला जाते. तसंच तिनं प्रशिक्षण दिलेल्या खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत असल्याचंही स्पृहा सांगते. क्षिप्राला तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या कामगिरीसाठी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. स्पृहा जसं तिच्या बहिणीबद्दल भरभरून बोलते तसं क्षिप्रा देखील त्याच्या थोरल्या बहिणीबद्दल बोलताना थकत नाही. काही वर्षापूर्वी असाच एक मजेशीर किस्सा तिने शेअर केला. एकदा रस्त्यानं चालत असताना क्षिप्राला एका काकूंनी थांबवलं. त्या काकू म्हणाल्या, अगं तू रामा काय सुंदर काम करतेस गं, आम्ही रोज बघतो तुझी मालिका. असं बोलल्यावर तिला कळलं की काकू तिला स्पृहा जोशी समजत होत्या. हा किस्सा क्षिप्रानं काही वर्षांपूर्वी शेअर केला होता. मी आणि माझी ताई बऱ्यापैकी सारख्या दिसत असल्यामुळे लोक मला स्पृहा समजतात. त्या काकूंनी मला रस्त्यात गाठल्यावर मी स्पृहा नाही तिची बहीण क्षिप्रा आहे असं सांगितलं. तरी ती मला खोटंच ठरवत होती. जवळपास 10-15 मिनटं समजून सांगितल्यावर कसंबसं त्यांना पटलं. वेगवेगळ्या भूमिकांमुळे स्पृहा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. प्रेक्षकांच्या मनातला तिच्याविषयीचा आदर बघून अभिमान वाटतो असं क्षिप्रा सांगते. क्षिप्रा आणि स्पृहा या दोघी बहिणींना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.